जळगाव जिल्ह्यामध्ये आज 12वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे आणि आज 12वीचा पहिला पेपर आहे। आपण आज बघतोय की परीक्षेला थोड्या वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे आहे तपासणी करून सोडलं जात आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची जे आहे या ठिकाणी केली जाते आहे। तर दुसरीकडे जे आहे विद्यार्थिनी जे आहेत विद्यार्थिनींची देखील या ठिकाणी तपासणी केली जाते आहे। विद्यार्थ्यांनी जे साहित्य आणलेलं आहे ते घेऊन जाण्याची या ठिकाणी मनाई करण्यात आलेली आहे। जसं की बॅग असेल किंवा इतर जे साहित्य आहे सर्व साहित्य हे प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांकडून जमा केलं जात आहे आणि एक एक विद्यार्थ्याची जी आहे कसून चौकशी जी आहे या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज 12वीचा पहिलाच पेपर आहे आणि पहिला पेपर आज इंग्रजीचा आहे। त्या पार्श्वभूमीवर पुरी खबरदारी जी आहे प्रशासनाच्या वतीने घेतली जाते आहे आणि आजपासून परीक्षांना जी आहे सुरुवात होते आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर एकूण 82 केंद्रांवर जी आहे आजपासून 12वीची परीक्षा पार पडते आहे आणि या परीक्षेसाठी जे आहे 48,232 विद्यार्थी जे आहेत या परीक्षेसाठी परीक्षा देत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॉफीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा व्हाव्यात यासाठी जो आहे पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे आहे पूर्ण खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। CCTV कॅमेरे असतील किंवा ड्रोनच्या माध्यमातून जे आहे परीक्षा केंद्रांवर या ठिकाणी जी आहे नजर ठेवली जाणार आहे। भरारी पथक असतील किंवा इतरही बैठे पथकांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॉफीमुक्त वातावरणामध्ये जे आहेत या परीक्षा पार पडावा या दृष्टिकोनातून जे आहे संपूर्ण प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। आज पहिला पेपर इंग्रजीचा आहे आणि इंग्रजीच्या पेपरला जर बघितलं तर आपण कॉप्या होऊ शकता ही शक्यता लक्षात घेऊन जी आहे पूर्ण खबरदारी जी आहे प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। यंदाचा जर विचार केला तर आपण विशेष म्हणजे ड्रोन कॅमेरे जे आहेत ते देखील या ठिकाणी प्रत्येक केंद्रावर जे आहे लक्ष ठेवण्यासाठी वापरले जाणार आहेत। CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे। तर दुसरीकडे जे पर्यवेक्षक शिक्षक असतील त्या शिक्षकांना त्यांच्या मोबाईलमध्ये झूम ॲप जे आहे त्या माध्यमातून देखील नियंत्रण ठेवण्याच्या सूचना ज्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे आता आजपासून खऱ्या अर्थाने 12वीच्या परीक्षांना जे आहे आज सुरुवात होते आहे आणि कॉफीमुक्त वातावरणामध्ये या परीक्षा पार पडाव्यात या ठिकाणी त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि पूर्ण खबरदारी जी आहे या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।